सर तुम्ही सांगितलं ज्यांनी नकाशाने काढला त्याला शिक्षा भेटणार आहे. बरोबर. महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पोरांनो, हा मॅप दिसतोय का तुम्हाला? हो सर. हा कशाचा मॅप आहे रे? वर्ल्ड मॅप. वर्ल्ड मॅप आहे हा. पोरांनो, तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये पहिल्यांदा एकच कॉन्टिनेंट होता. आता जगामध्ये किती कॉन्टिनेंट आहेत? 7 आहेत. पण सुरुवातीला एकच कॉन्टिनेंट होता. त्याचं नाव होतं पॅन्जिया. काय नाव होतं? पॅन्जिया. पॅन्जिया नावाचा एकच कॉन्टिनेंट जगामध्ये होता. आणि जगामध्ये ओशियन पण एकच होता. त्या ओशियनचं नाव होतं पोरांनो टेथिस. त्या ओशियनचं नाव होतं टेथिस. जगामध्ये एकच टेथिस नावाचा समुद्र होता आणि एकच पॅन्जिया नावाचा खंड होता. आणि मग त्या पॅन्जिया नावाच्या खंडाला, ठीक आहे, कॉन्टिनेंटला या ओशियननी धडका देऊन त्याचे 2 तुकडे केले. एका तुकड्याचं नाव झालं, ठीक आहे, एकच समुद्र होता आणि एकच खंड होता. खंड कशाला म्हणायचं? कॉन्टिनेंट. सगळ्या बाजूनी जमीन, सगळ्या बाजूनी पाणी आणि जमिनीच्या तुकड्याला कॉन्टिनेंट म्हणायचं, खंड म्हणायचं, ते भूभाग म्हणायचं. तर मग या टेथिस नावाच्या ओशियननी या खंडाला असं धडक देऊन त्याचे तुकडे केले. 2 तुकडे झाले. ठीक आहे. पाण्यामध्ये एवढी ताकद असते पोरांनो, तुम्हाला माहिती आहे. अरे असते की नाही? पाणी खतरनाक आहे. पाण्यासोबत कधी खेळायचं नाही. पाण्याला जीवन पण म्हणतात. मग तो जीवन देतोही, जीवन घेतोही. आलं का लक्षात? पाण्यासोबत मस्ती नाही करायची. समुद्राला कुठं तुम्ही फिरायला गेलो तर मग अरे लाटामध्ये मस्त खेळतो म्हणून लाटामध्ये जायचं नाही. ते पाणी आहे. ते जमिनीचे जर 2 तुकडे करत असेल तर तुम और हम क्या है की नाही? म्हणून पाण्यासोबत जास्त मस्ती नाही करायची. तर वरच्या भागाला समुद्राने जे तुकडे केले त्या समुद्राचं नाव कोणतं? टेथिस. या समुद्राने पॅन्जिया नावाच्या खंडाचे 2 तुकडे केले. मग एका तुकड्याचं नाव झालं लॉरेसिया आणि दुसऱ्या तुकड्याचं नाव ठेवलं गोंडवाना. साऊथला जो तुकडा राहिला त्याला म्हणलं गोंडवाना आणि जो नॉर्थला तुकडा गेला त्याला म्हटलं लॉरेसिया. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. और आणखीन मग या समुद्राने आणखीन या लॉरेसियाला पण आणि गोंडवाना पण टक्कर देऊन याचे पण तुकडे केले. ठीक आहे. मग या लॉरेसियामध्ये नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाचा काही थोडा भाग, हे 3 भाग होते या लॉरेसियामध्ये. मग गोंडवानामध्ये साऊथ अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि आपला इंडिया देखील, भारतीय उपखंड देखील, हे सगळे या गोंडवाना भागामध्ये होते. आणि मग आज जे दिसतंय पोरांनो, सुरुवातीला तर खरं तर 3च कॉन्टिनेंट होते. त्याचे 4 झाले, मग 6 झाले, मग 7 झाले आणि मग आणखीन एक 8वा शास्त्रज्ञ शोधत आहेत. तुम्हाला वाटते का? आपल्याला असं वाटतंय की जेवढे दिसले ना तेवढेच आहेत. अरे पण दिसण्याच्या मागे देखील काही असतेत, म्हणजे आहेत. एक तुम्हाला मी मागे सांगत होतो की एक ओशियन देखील शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे. एक महासागर शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे पृथ्वीवर. आणि
तो न्यूझीलंडच्या अवतीभोवती आहे ना? आय थिंक. आणि एक कॉन्टिनंट देखील 8वा आता शास्त्रज्ञ शोधत आहेत. पण सध्या कॉन्टिनंट किती आहेत? 7. म्हणजे एक खंड देखील शास्त्रज्ञ शोधत आहेत. त्यांचं काम आहे ते सर्च करतात, रिसर्च करतात. आपल्यासारखं नाही मस्त खाल्लं, आराम केला, शाळेला गेलं, आलं, मला हेच काम होतं, मला तेच काम होतं, मला नकाशा काढायला भेटला नाही. लय काम आपल्याला. पहिलं तुमचं काम करायचं, बाकीचे नंतर. पप्पा मम्मी जर सांगू लागले की त्यांना सांगायचं नाही पप्पा पहिलं तुमचं काम काय आहे? ड्युटीला. मग तुम्ही या ड्युटीला जाता ना, माझी पण ड्युटी आहे कोणती स्टडी करायची, पहिलं ते करतो सांगायचं. पण नाही, आपल्याला तर कारण पाहिजे आहे की नाही? आपल्याला काय पाहिजे? रिझन सरांना सांगायला. सर मी काल नव्हतो. अरे पण मग काय नव्हतो तर मग त्या ग्रुपवर जे टाकलं ते बघा ना. ठीक आहे. तर मग आज पोरांनो एकूण 7 कॉन्टिनंट आहेत. हे 7 कॉन्टिनंट तुम्हाला ह्या मॅप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आणि याच्यामध्ये उत्तर अमेरिका पर जर आपण बघितलं तर सर्वात मोठा कॉन्टिनंट कोणता आहे असं तुम्हाला क्वेश्चन केला तर तुम्हाला इथं दिसतोय आशिया. ज्या आशियामध्ये आपण राहतो तो आशिया. आपण कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये राहतो? आशियामध्ये. आणि मग त्याच्यानंतर कुठला कॉन्टिनेंट मोठा आहे तर आफ्रिका. या आशिया कॉन्टिनेंटमध्ये 48 कंट्री आहेत. आपल्या इंडियासहित 48 देश आहेत. या आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये 54 कंट्री आहेत. या उत्तर अमेरिका, मग आशियानंतर आफ्रिका, आफ्रिकानंतर उत्तर अमेरिका 3 नंबरचा मोठा कॉन्टिनेंट आहे. या उत्तर अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये 44 कंट्री आहेत. त्यानंतर या दक्षिण अमेरिका मग मोठा आहे. ठीक आहे. दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका मोठा आहे. या साऊथ अमेरिकेमध्ये 23 कंट्री आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पोरांनो हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, नंतर 5 नंबरचा आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका नावाचा कॉन्टिनेंट मोठा आहे 5 नंबरचा. आणि ह्या अंटार्क्टिका कॉन्टिनेंटमध्ये एक पण कंट्री नाही आहे. तिथं एक पण माणूस नाही आहे. त्या अंटार्क्टिका कॉन्टिनेंटमध्ये 75% पूर्ण बर्फ आहे. तिथे तुम्हाला जाण्यासाठी कुणाची परवानगीची गरज नाही. तुम्हाला वाटलं तर जाऊ शकता तुम्ही. तुम्हाला कुठला देश अडवणार नाही असं हे कॉन्टिनेंट आहे. पण मात्र तुम्हाला जर इकडं आफ्रिकेमध्ये जायचं असेल, तुम्हाला युरोपमध्ये जायचं असेल, तुम्हाला अमेरिकेला जायचं असेल, तुम्हाला साऊथ अमेरिकेला जायचं असेल, तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर व्हिसा लागतो, परवानगी लागते. तसं जर तुम्हाला अंटार्क्टिका या कॉन्टिनेंटवर जायचं असेल तर तुम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. त्यानंतरचा 6 नंबरचा कॉन्टिनेंट आहे युरोप. युरोप आणि आशिया या 2 कॉन्टिनेंटमध्ये कुठलाही समुद्र नाही. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतोय का तर नाही. या युरोप आणि हा आशिया आहे ना, तर हे पूर्ण असे खंड आहे ते. ठीक आहे. हे म्हणजे इथं जमीनच आहे. या दोघांमध्ये खंड म्हणजे काय किंवा कॉन्टिनेंट म्हणजे काय तर सर्व बाजूनी पाणी आणि मध्ये जमिनीचा तुकडा, त्याला म्हणायचं कॉन्टिनेंट. काय म्हणायचं? सर्व बाजूनी वॉटर आणि मध्येच काय थोडासा जमिनीचा तुकडा, त्याला काय म्हणायचं? कॉन्टिनेंट किंवा खंड म्हणायचं मराठीमध्ये. तर या युरोप आणि आशियामध्ये असं काहीच नाही आहे. बघा पोरांनो, इथं दिसतंय का? पाणी आहे का इथं कुठं? आपला खंड आशिया आहे ना? हा, आपला खंड आशिया आहे. तर हे असं नाही आहे. काहीच आहे का इथं? पाणी दिसतंय का तुम्हाला? नाही, काहीच नाही. ठीक आहे. जमीनच आहे, हे जमीनच आहे. तर अशा प्रकारचा हा, म्हणून याला युरेशिया म्हणतात. युरोप आणि आशिया, युरेशिया पण म्हणतात. युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया, युरेशिया असंही म्हणतात. कारण काय? कारण या दोघांमध्ये कुठलंच पाणी नाही आहे. आहे का पाणी? नाही आहे. इकडे बाजूला आहे पण इथं मध्ये आहे का? दोघांच्या मध्ये नाही आहे. आणि सर्वात लहान कॉन्टिनेंट आहे या युरोपमध्ये. या युरोपमध्ये 44 परत कंट्री आहेत. किती? 44.
आणि सर्वात लहान स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट आहे ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी कांगारू आहेत, आहे की नाही? कांगारू माहिती आहे का? कांगारू. हो सर. हां, तर ते कांगारू कुठे आहेत? या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. या ऑस्ट्रेलियामध्ये 3 कंट्री आहेत. किती? ऑस्ट्रेलिया एक आहे, न्यूझीलंड एक आहे आणि दुसरा एक कंट्री आहे. असा हा आपला प्यारासा काय आहे? प्यारासा आपली अर्थ आहे. या अर्थची डायग्राम तुम्हाला उद्या व्यवस्थित छानपैकी काढायची आहे आणि ती ग्रुपला टाकायची आहे. अरे समजे क्या?